नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 27. भीमराजाला मुलगा झाला. भृगु पुढे सांगत होते. विश्वामित्राने भीमराजाला एकाक्षरी मंत्र दिला. म्हणाले, भीमराजा, आता एक काम कर. ज्या ठिकाणी दक्षाने मंदिर स्थापले होते तेथे जाऊन तू अनुष्ठान कर. विश्वामित्राच्या आज्ञेने भीमराजा आपल्या राणीसह नगरात गेला. राजाला दिव्य देह प्राप्त झाल्याने सर्वांना आनंद झाला. भीमराजाला आणि राणीला पालखीत बसून मिरवत राजवाड्यात नेण्यात आले. नंतर शुभ मुहूर्त बघून राजाने गजाननच्या मंदिरात पूजा करायला सुरुवात केली. गजाननच्या स्मरणात राजा इतका गढून गेला की त्याला दुसरे काही सुचेना. जिकडे तिकडे त्याला गजानन दिसू लागले. त्यामुळे जे जे त्याला दिसेल त्याला तो नमस्कार करू लागला. त्यामुळे गजानन प्रसन्न झाले व भीमराजाला दर्शन दिले. म्हणाला, हे भीमा, तू आनंदात राज्य करणार आहेस, कारण लवकरच तुला पुत्रप्राप्ती होणार आहे. अशा प्रकारे राजा फळाची आशा न करता सुखाने राज्य करू लागला. निरपेक्ष मनाने तो गजाननचे स्मरण करत राहिला. काही दिवसांनी त्याला अतिशय मनमोहक असा मुलगा झाला. पुत्रप्राप्तीमुळे राजाला खूप दानधर्म केला. मोठ्या जोरात जन्मोत्सव साजरा केला. रखमागद नाव ठेवले. हळूहळू रखमागद मोठा होऊ लागला. मोठा झाल्यावर तो गुरुकडे विद्याभ्यासासाठी जाऊ लागला. रखमागद खूपच तल्लख असल्याने त्याला सर्व विद्या अल्पावकाशात प्राप्त झाल्या. तो मोठा झाल्यावर त्याचा युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. भीमराजाने त्याला श्री गजाननच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. रखमागद श्री गणेशाचे स्मरण करू लागला. तो तेथेच राहिला. एक दिवस रखमागद शिकारीस गेला. अनेक प्राण्यांची त्यांनी शिकार केली. शिकार करून तो थकला. विश्रांतीसाठी तो जागा शोधू लागला. त्याला तिथे एक आश्रम दिसला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.